नमस्कार. माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज बापूंच्या मळ्यात मी आलेली आहे. त्यांचं तिथं काय काम चाललं आहे हे बघायला चाललो आहोत आपण. बघूया त्यांचं काय काम चालू आहे. आज कामगार पण दिसत आहेत मळ्यात. हॅलो बापू, बोला. काय काम चालू आहे तुमचं? आज आपण भाजीपाला तयार करण्यासाठी रान तयार करत आहोत आणि मादा आणि सर्जेराव हे रान तयार करायला लागलेले आहेत. तुम्ही भाजीसाठी रान तयार करताय? हां, भाजीसाठी. कारण इथं थोडी मका काढून घेतली. कारण मका पातळ होती इथं आणि मका काढून आम्ही भाजीपाल्यासाठी रान तयार करायला लागलो आहे. रान माणसांच्याकडनं म्हणजे गड्यांच्याकडनं करून घेताय काय? हो, गड्याकडं. कारण इथं बैल येऊ शकत नाहीत ना, एवढ्यासाठी बैल किंवा ट्रॅक्टर येऊ शकत नाही. बर, मग ह्या मक्याच्या मधला एवढाच भाग मोकळा करून तुम्ही भाजी लावताय म्हणा घ्यात. हां हां हां. म्हणजे गड्याकडनं परवडते का हजरी? आता कसं आहे, तसं बघितलं तर 350 रुपये एका गड्याचे. कालपासून काम चालू आहे. कालचे 700 रुपये आणि आजचे 700 रुपये. रान तयार करायला 1400 रुपये गेलेत. बर, साधारण एवढे. मग ह्यात भाजीपाला तुम्ही लावून घेणार आहे म्हणा. हां, भाजी लावणार आहे. मग हा तुम्ही खर्च आता इतका सांगितला, रान एवढं छोटं दिसतंय, भाजीपाला घरगुती वापरासाठीच वापरणार असाल हो, तुम्ही? आपल्याला स्वतः घरी खाण्यासाठीच वापरणार आहे. हे काही विक्रीसाठी शक्यतो होणार नाही. हे विक्री. आणि मग परवडते का तुम्हाला हे एवढा खर्च सांगताय तुम्ही इथं? आता तसं बघितलं तर हे महाग होतंय. पण काय आहे, आपण ज्यावेळेला भाजीपाला विकत आणतो त्यावेळेला त्याच्यात शेतकऱ्यांनी रसायनाचा मुक्त हस्ताने वापर केलेला असतो त्याच्यामध्ये. कारण रासायनिक फवारण्या इतक्या करतात आणि किती केलेत काय नाही आपल्याला समजू शकत नाही ना. इथं आपण काय करणार आहेत, रासायनिक फवारण्या अजिबात न करता म्हणजे सेंद्रिय पद्धतीचा वापर करणार आहे. म्हणजे ह्याच्यात दशपर्णी अर्क म्हणा, म्हणजे कीड पडू नये म्हणून. हां, आणि त्याच्यानंतर जीवामृत ह्याचा वापर करणार आहे. आपण आमच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण जीवामृत कसं तयार केलं आहे किंवा दशामृत कसं, दशपर्णी अर्क कसा तयार केलेला आहे बघू शकता. आणि त्याचा वापर करून आपण रसायनविरहित भाजीपाला तयार करून तो स्वतःसाठी वापरणार आहोत. अच्छा, म्हणजे तुमचा उद्देश असा आहे की हा जो भाजीपाला आहे तो घरगुती वापरासाठी आहे. महाग जरी पडला तरी एक गंभीर स्वरूपाचे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात असं निष्कर्ष निघू लागलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी नियतकालिकामध्ये जागोजागा वाचायला मिळते आपल्याला. त्या ठिकाणी हे असे मोठे आजार होण्यापेक्षा हा थोडा बहुत खर्च झाला तरी आपण तो सहन केला पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्याकडे अशी जमीन आहे त्यांनी तर जरूर स्वतः भाजीपाला स्वतःसाठी तरी पिकवून खावा. हां, म्हणजे आता तुम्ही अगदी छान महत्त्व सांगितलं की भाजीपाला थोडा जरी असला तरी पैशासाठी महत्त्व न देता रासायनिक खतांचा वापर कमीत कमी होऊन किंवा न करता सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला खाणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही सांगितलं आता. होय, हे कारण कसं आहे, ही मका जर नसती, रान संपूर्ण मोकळा असतं तर आपण ट्रॅक्टर किंवा बैलाकडं सऱ्या करून घेतल्या असत्या. पण आता कसं आहे, आपल्याला गरज आहे म्हणून आम्ही गड्याकडं सऱ्या करून घेतलेल्या आहेत. आणि थोड्या प्रमाणात करायचं आहे त्यामुळे पण रान आहे ना, इथं दुसरं वाहन येत नाही. मग सांगितलं तुम्हाला, बैल किंवा ट्रॅक्टर येऊ शकत नाही. आता हे कोणत्या भाज्या तुम्ही करणार आहे? आता सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण ह्यात करायला लागलोय. साधारणपणे लावतोय, मिरची, वांगे आहेत, त्याच्यानंतर कोबी आहे. कोबी म्हणजे फ्लॉवर कोबी आहे. जे काही शक्य आहे ते आपण ह्या सरीमध्ये लावणार आहे. सगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला जेवढं लागतात, दोडका म्हणा, गवारी म्हणा, आपल्याला दररोज लागणाऱ्या भाज्या आपण इथं लावणार आहोत. म्हणजे साधारणपणे फ्लॉवर कोबीवर आळी वगैरे पडती तर ती आळी पडू नये म्हणून तुम्ही आपण मला सांगितलं ना तुम्हाला, आम्ही दशपर्णी अर्कचा आपण वापर करू शकतो. अच्छा, ठीक आहे. नमस्कार. ठीक आहे. ओके, छान माहिती दिलीत बापू, आभारी आहे.